नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. हे बघा, आज आपण अशा प्रकारे जर प्रिंटेड आपल्या ब्लाऊजवरती गळा आला तर सध्या खूपच अशा चांगल्या साड्यांवरती असे गळे येत आहेत ब्लाऊजवरती. तर आपल्याला ह्याचा ऑलरेडी गळ्याची रुंदी असते ती खूप जास्त असते आणि आपल्याला एवढी जास्त नको असते. तर ते आपण कशा प्रकारे ॲडजस्ट करायचे हे एकदम स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. हे बघा, अस्तरवरती मी ब्लाऊजची आपण नॉर्मल जशी कटिंग करून घेतो तशी कटिंग करून घेतलेली आहे. आणि हा आता ब्लाऊजचा आपला जो कपडा पण आहे त्यावरती मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे आपल्याला इथे बघा फक्त 2.25 इंच आपल्याला गळा रुंदी पाहिजे. आणि इथे आपल्याला एवढी जास्त होते. तर आपण काय करायचं, अशा प्रकारे आपण त्याला काय मधोमध असं फोल्ड करून घ्यायचं, एकदम त्याचं सेंटर काढून घ्यायचा आणि हा गळा एकदम व्यवस्थित एकावरती आला पाहिजे याची काळजी घेत आपल्याला अशा प्रकारे. बघा आता मी कशी टिप देते तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे एकदम तिरकी अशी आपला जिथे गळा संपतो तिथे. आणि गळा जर खूप छोटा असेल तर इथे आपण गळा रुंदी 3 इंचापर्यंत ठेवू शकतो. इथे गळा आहे बऱ्यापैकी 8 इंचचा, त्यामुळे मी इथे कमी ठेवलेले आहे 2.25 इंच. गळ्याच्या उंचीनुसार आपण गळा रुंदी इथे ठेवायची आहे. शोल्डरमध्ये कट करताना मेन कपड्यावरती ब्लाऊज हा थोडंसं एक्स्ट्रा कट करायचा आहे आपल्याला. आणि अस्तरच्या कपड्याचा आपण सेंटर काढून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे बघा मधोमध व्यवस्थित फोल्ड करून हे आपण टिप देऊन घेतली. आता खालून याचाही एक सेंटर काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित इकडे तिकडे होणार नाही, बरोबर आपलं ब्लाऊज एकसारखं होईल. इथे बघा सेंटरवरती सेंटर अशा प्रकारे ठेवून घ्यायचं. आणि जो आपला गळा आहे तो आपल्याला दिसतोच आहे इथून. तर तिथे बघा एकदम काटोकाट आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. 2.5 इंच जर गळा रुंदी ठेवली या गळ्याला तरी काही प्रॉब्लेम नाही. इथे मी 2.25 इंच ठेवले आहे. तुम्ही 2.5 इंचही ठेवू शकता, 2.25-3 अशा प्रकारे उतरत नाही जास्त मोठा गळा नसल्यामुळे. बघा गळ्यावरून व्यवस्थित आपल्याला पिन वगैरे लावून सेट करून घ्यायचं. आणि त्यानंतर हे बघा अशा प्रकारे एकदम काटोकाट जशी आपली डिझाईन आहे तशी परफेक्ट आली पाहिजे. त्यासाठी आपण व्यवस्थित अशी टिप देऊन घ्यायची. आता मी पिन काढून घेते. त्यानंतर आपल्याला खालूनही आपण वरचा गळा आणि खालचा हे दोन्ही एकसाथ तयार करणार आहोत. तर त्यासाठी बघा खालूनही मी इथे पलटी करून आपण माझी पाठीची जी कमरपट्टी आहे ती जोडणार नाही आहोत इथं. अशा प्रकारे आपण इथे शिवणार आहोत. इथे थोडंसं जॉईंट आलेलं आहे कपड्याला, तर तो आपण कशा प्रकारे कवर करायचं तेही मी तुम्हाला इथे व्यवस्थित समजावणार आहे. आता बघा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा. गळ्याचाही जो आपण आहे आपली शिलाई जी आहे ती कट होणार नाही याची काळजी घ्यायची फक्त. आणि पूर्ण गळा हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ टाकत जाईन त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आणि माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आपल्या मैत्रिणींशी. बघा अशा प्रकारे आपला हा गळा हा आपण ओपन करून घेतलेला आहे आतल्या बाजूने. आता आपल्याला व्यवस्थित त्याला जसा आपला गळ्याचा आकार आहे त्याच प्रकारे आपण टिप देत बघा पाहू शकता एकदम कट टू कट व्यवस्थित आलेला आहे. अजिबात आतमध्ये गेलेला नाही किंवा कपडाही जास्त बाहेर आलेला नाही इथे. अशा प्रकारे आपल्याला फक्त व्यवस्थित हाताने गळ्याला फिनिशिंग देत वरून आपल्याला कवर टिप देऊन घ्यायची आहे. बघा पाहू शकता इथे थोडंसं जोड आलेला आहे ऑलरेडी कपड्यामध्ये, कारण हाईटला कपडा खूप कमी होता. मी तो तसंच ठेवलेला आहे आणि तिथे लेस लावून ते कवर करून घेणार आहे. बघा पूर्ण गळ्यावरती आपण आता शिलाई देऊन घेतलेली आहे. आता खालूनही आपण एक दाबटीप देऊन घ्यायची. असंच कपड्यावर दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. पूर्ण गळ्यावरती आपण अशा प्रकारे टिप देऊन घेत आहोत. बघा पूर्ण गळ्यावरती कमरेवरती ही दाबटीप देऊन घेतली. आता आपल्याला याला टक्स देऊन घ्यायचे आहेत. टक्स देण्यासाठी बघा अगोदर आपल्याला पूर्ण अस्तर आणि ब्लाऊज हे एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आणि एक जो एक्स्ट्राचा कपडा असतो तो आपल्याला इथे कट करायचा असतो. चॅनलवर नवीन असाल तर
चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेजारील बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींशी व्हिडिओ शेअर करत चला की ज्यांना त्याचा उपयोग होईल. आणि मी एकदम सोप्या पद्धतीने कोणताही डिझाईन असो, कोणताही ब्लाऊज असतो, एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. बघा, एक्स्ट्राचा कपडा मी इथे कट करून घेतला. आता बरोबर मधोमध फोल्ड करून आपल्याला कमरेला टक्स द्यायचे आहेत. बघा, मी टक्स देऊन घेतले. आता आपण कमरेला शिलाई लावून घ्यायची आहे. लेस लावून घेते. बघा, याला थोडीशी मॅच होईल अशा प्रकारे मी कलर लेसचा घेतलेला आहे आणि तो इथे आपल्याला कमरेला जॉईन करून घ्यायचा, म्हणजेच आपले जॉईंट इथे दिसणार नाही एवढा. पाहू शकता, डबल टिप आपण इथे देऊन घेतलेली आहे आणि अशा प्रकारे बघा व्यवस्थित एकदम कसं जसं आलाय तसा आपला गळा इथे तयार झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.